भारताची युवा शक्ती संघटित होऊन कुठलंही उद्दिष्ट साध्य करू शकते याचा प्रत्यय मेरी माटी मेरा देश अभियानानं दिला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत झालेल्या अमृत कलश यात्रेची सांगता आज नवी दिल्लीत कर्तव्य पथावर झाली, त्यावेळी ते बोलत होते। त्याआधी पंतप्रधानांनी अमृत कलशात माती अर्पण करून देशाच्या विविध भागातून संकलित केलेल्या मातीचा टिळा आपल्या मस्तकावर लावला। हे अभियान म्हणजे लोकसहभागाच्या शक्तीचं मूर्तिमंत रूप आहे असं ते म्हणाले। या अभियानासाठी माती संकलित करण्याचा निर्णय का घेण्यात आला हे सांगताना पंतप्रधानांनी मातीचं आणि मातृभूमीचं नातं स्पष्ट केलं। मेरे परिवारजनों, भारत के युवा कैसे संगठित होकर हर लक्ष्य प्राप्त कर सकते हैं, इसका प्रत्यक्ष उदाहरण मेरी माटी मेरा देश अभियान है। मेरी माटी मेरा देश इस अभियान में गांव गांव गली गली से कोटि कोटि देश के युवा जुड़े हैं। या मातीमध्ये अशी चेतना आहे जिने अनादी काळापासून राष्ट्राला जिवंत ठेवलं आहे असे भावनिक गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले। ही माती कपाळी लावून आजवर अनेकांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं। या मातीनेच स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा दिली आणि आजही ती युवकांना प्रेरणा देत आहे असं ते म्हणाले। यावेळी त्यांच्या हस्ते अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाची कोनशिला ठेवण्यात आली। मेरी माटी मेरा देश या अभियानात सर्व युवा जाती पंथ धर्म असे भेद बाजूला ठेवून एकत्रित आले। एक देश म्हणून ते एकत्रित आले असं पंतप्रधान म्हणाले। मिट्टी में वो प्राण शक्ति है जिसने इस राष्ट्र को अनादिकाल से आज तक बचा कर रखा है। ये वो माटी है जो देश के कोने कोने से आत्मीयता और अध्यात्म हर प्रकार से हमारी आत्मा को जोड़ती है। इस मिट्टी की सौगंध खाकर हमारे वीरों ने आजादी की लड़ाई लड़ी। आपल्याला भारताला एक भव्य राष्ट्र बनवायचं आहे अशी शपथ पंतप्रधानांनी उपस्थित युवकांना दिली। 21व्या शतकात युवा शक्ती विकसित भारत बनवण्यात मोठं योगदान देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले अनेक मंत्री आणि देशभरातून आलेले लक्षावधी युवा स्वयंसेवक यांच्या साक्षीने देशाच्या पवित्र मातीला आणि या मातीसाठी बलिदान दिलेल्या वीरांना वंदन केलं गेलं। देशभरातल्या युवकांमध्ये मातृभूमीप्रती आदर आणि प्रेम निर्माण करणारा हा क्षण आहे। आपण पुढच्या 25 वर्षात विकसित भारत बनवण्याच्या दिशेने सुरू केलेल्या प्रवासात हे अभियान प्रेरणादायी ठरेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यावेळी म्हणाले। या पवित्र मातीतून एक अमृत वन निर्माण केलं जाईल जे पुढची 25 वर्ष आपल्याला प्रेरणा देत राहील असं त्यांनी सांगितलं। ये आजादी के अमृत महोत्सव लेकर आजादी की शताब्दी तक का ये 25 साल देश को महान बनाने का संकल्प, देश को दुनिया में सर्वप्रथम करने का संकल्प और देश को समृद्ध और सुरक्षित करने का संकल्प लेने का समय है। और ये 25 साल वो संकल्प को सिद्ध करने का समय है। 2 लाख से कार्यक्रमों से ज्यादा कार्यक्रमों से जो राष्ट्रीय चेतना जागृत हुई है, उस सारी चेतना को एक संकल्पों के माध्यम से चैनलाइज कर महान भारत की रचना का संकल्प मोदी जी ने हमारे सामने रखा है।
देशाच्या 6 लाख गावांमधून कोट्यवधी नागरिकांनी ही माती संकलित केली आहे। या अभियानानं युवकांना नवनिर्मितीची प्रेरणा दिली आहे, असं क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले। या मातीचा टिळा लावून पंतप्रधानांनी कोट्यवधी नागरिकांच्या भावनांना वंदन केलं। इथे अखंड भारताचं छोटं स्वरूप दिसतं आहे। मेरे भाई और असं त्यांनी बहनों, सांगितलं। मैं ये कह सकता हूं, इस कार्यक्रम का प्रतिफल इतना विराट और विशाल होगा कि युगों युगों तक हमारे आने वाली पीढ़ियों को देश प्रेम की प्रेरणा ये देते रहेंगे। भारत मंडपम से लेकर यशोभूमि बनाना, ये नए भारत की बुलंद तस्वीर, ये नरेंद्र मोदी जी की सोच है। भारत कभी मदद मांगने वाला था, आज मददगार बना है। ऑपरेशन गंगा से लेकर G20 की सफल आयोजन से लेकर चंद्रयान मिशन की सफलता, ये बढ़ते भारत के कदम है मेरे भाई और बहनों। यावेळी उपस्थित सर्वांना हातात माती घेऊन पंचप्रणांची शपथ देण्यात आली। 2047 पर्यंत देशाला विकसित देश बनवण्यासह इतर संकल्पांचा यात समावेश होता। पंतप्रधानांच्या हस्ते मेरा युवा भारत या पोर्टलचा शुभारंभ यावेळी करण्यात आला। समर्थ युवा शक्ती घडवण्यासाठी हे पोर्टल कार्य करेल। हे अभियान उत्तम राबवणाऱ्या 3 राज्यांना आणि 3 मंत्रालयांनाही यावेळी पुरस्कारानं गौरवण्यात आलं।